ओएनजीसी कंपनी में कार्यरत कामगारों की 2008 से प्रलंबित वेतन वृद्धि, डीए एवं विभिन्न प्रलंबित मांगों को लेकर कंपनी में कार्यरत विभिन्न कामगार संगठन द्वारा सोमवार को कंपनी प्रशासन के खिलाफ 100% काम बंद आंदोलन किया गया। इस अवसर पर कालुंद्र ग्राम पंचायत के पूर्व सरपंच तथा स्थानीय प्रकल्पवादी समिति के अध्यक्ष आरडी घरत ने कहा कि स्थानीय कामगारों की मांगों को जानबूझकर कंपनी प्रशासन अनदेखी कर रही है। साथ ही कुछ कामगारों को कंपनी से निकालने का प्रयास भी किया जा रहा है, जिसके खिलाफ सभी कामगार संगठन एकत्रित हुए हैं। ओएनजीसीच्या विरोधात जो लाक्षणिक संपाचा नियोजन करण्यात आलेला आहे, त्या लाक्षणिक संपामध्ये सर्व युनियन्स भाग घेऊन 100% बंद हा यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। सर्व कामगारांची एकजूट बघून आज ओएनजीसी प्रशासन नक्की याच्यातून धडा घेईल। भारत सरकारचा देशातील सर्वात मोठा उपक्रम असलेली ओएनजीसी कंपनी शेतकऱ्यांच्या मुलांना वेठीस धरून त्यांना कंपनीतून दूर करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व कामगारांनी एकत्रित येण्याचं जो आवाहन केलं होतं, ते सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन हा संप यशस्वी करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। इस दौरान कंपनी में कार्यरत कामगार ने अपनी आप बीती हमारे कैमरे के सामने बयां की। आज जो आपण इथे संप पुकारलेला लक्षणीय संप सर्व कामगार युनियन आणि स्थानिक पातळीच्या सपोर्टने आज हा 100% बंद पुकारलेला आहे। या बंदचं कारण असं आहे की आमचं जे पे रिव्हिजन पेंडिंग आहे 2008 पासून ते अजून ओएनजीसी प्रशासन करायला मागत नाही। दुसरी गोष्ट आमचं डीए मर्जिंगचा जो इश्यू पेंडिंग आहे, जो एम्प्लॉईज लोकांचा झालेला आहे, तो कायद्याने आम्हालाही बनतो। 100% डीए देण्याचा प्रशासनाला कोणता अधिकार नसताना आम्हाला डीए मर्ज न करता पेमेंट दिलं जाते। दुसरी गोष्ट आमच्या या पगारावरती कसलाही वाच्यता किंवा व्याख्या करायला प्रशासन आज तयार नाही आहे। उलट आम्ही एमओयूमध्ये असताना आम्हाला एमओयूच्या बाहेर काढण्याचे प्रशासन प्रयत्न करत आहे। आज हा जो आम्ही बंद पुकारलेला आहे हा टोटली सगळ्या कामगारांच्या हितासाठी केलेला आहे आणि याच्यामध्ये सगळे युनियन, जनरल एम्प्लॉईज युनियन, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट वर्कर युनियन, कर्मचारी संघटनेचे कामगार या सगळ्यांनी याला सपोर्ट केलेला आहे। आमचं 3 मुद्दे आहेत की आमचं पे रिव्हिजन व्हावं लवकरात लवकर, दुसरी गोष्ट आमचं डीए मर्ज व्हावं पहिली गोष्ट, आणि जे आमचे आज जे काही कामगार आहेत मिनिमम वेजेसमध्ये जे भरती झालेले त्यांना फेअर वेजेस मिळावं, त्यांनाही चांगल्या रीतीने पगार मिळावा, या मागणीसाठी आज आम्ही 100% बंद पुकारलेला आहे। कुल मिलाकर इस आंदोलन के बाद अगर ओएनजीसी प्रशासन कोई सीख नहीं लेता तो आने वाले दिनों में कामगार इससे भी बड़ा आंदोलन कर सकते हैं।